मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुंदर भाषण पाहणार आहोत। आदरणीय व्यासपीठ, पूजनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 3 जानेवारी स्त्री शिक्षणाच्या जननी आणि भारतीय समाजातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। या दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते। सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याची बंदी होती, परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षित केले आणि त्यांच्या सोबतीने 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। शाळेत जाताना लोकांनी त्यांच्यावर शेण दगड फेकले, पण त्या डगमगल्या नाहीत। त्यांनी केवळ शिक्षणच दिले नाही, तर बालविवाह, सतीप्रथा यांसारख्या सामाजिक अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा दिला। आज आपण मुली ज्या ताठ मानेने शिक्षण घेत आहोत आणि प्रगती करत आहोत, त्याचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाईंना जाते। त्यांच्यामुळेच आज स्त्रिया डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक आणि वैमानिक होत आहेत। शेवटी इतकेच म्हणेन, शिक्षण घेऊनही शहाणे व्हा, हेच त्यांचे स्वप्न होते। शिक्षण घेऊनही शहाणे व्हा, हेच त्यांचे स्वप्न होते। स्त्री शक्तीचा जागर मांडणारी ती क्रांतीची ज्योत होती। स्त्री शक्तीचा जागर मांडणारी ती क्रांतीची ज्योत होती। अशा ह्या महान क्रांती ज्योतीला माझे पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। थँक्यू।